आता असे गावठी भाजी भरपूर येतात। आज आणले मुळ्याची पेंडी, स्वच्छ धुतलंय, बारीक चिरून घेतलंय। एक कढई घेतलंय, त्याच्यात घातलंय तेल, फोडणीत घातलंय मिरची। मिरची व्यवस्थित परतून झाली, बारीक चिरून कांदो। मुळ्याची भाजी एक की नाही कांदो जरा जास्त घालायचा आणि चिरलेली मुळ्याची भाजी असा त्याका जरा मीठ घालून पिळून घ्यायची। कांदो भाजून झाल्यावर हळद घातलं, पिळलेली मुळ्याची भाजी घातलंय, म्हणजे ती बारीक जाता अशी पिळून घेतलास की। आणि चव पटकन लागता बरी। वरसून भरपूरसो चिरलेलो तासून मुळो, चवीपुरता मीठ बघून घाला, कारण मुळ्याची भाजी पिळताना पण मीठ घातलेला होता। आणि किंचितशी साखर, भारी लागता। वाफेर शिजवायची, डिशभर खाऊक बरी लागता होई। ह्याच्याबरोबर पेज करशात ना उकड्या तांदळाचं, एकदम भारी लागता चव। आणि ह्या भाजयेंका भरपूरसा खोबरा लागता। नारळ किती महाग झाले तरी आमका खोबरा खाऊची सवय असल्या कारण वरसून एक पळीभर खोबरेल तेल घालायचं आणि झाकून ठेवायचे। अप्रतिम चव येता। अशी भाजी करा, खावा, आवडतली तुमका। आवडल्या चॅनल सबस्क्राईब करा।